नमस्कार मित्रांनो, आज कोल्हापुरातून स्टार्ट करतोय आजचा पण व्हिडिओ. आणि आज आपण चाललोय रिंगण सोहळ्याला. कोल्हापूरपासून जवळ जो आहे तो. सर गावाचं नाव काय म्हणला तुम्ही? मी गावाचं नाव विसरतोय. नंदवाळवरती श्री आपली विठ्ठल रुक्माईंचं एक मंदिर आहे, प्रति पंढरपूर म्हणतात, ज्याला प्रति पंढरपूर असं म्हणतात. तिथं आपण जाणार आहे आज. आणि मी आयुष्यात पहिल्यांदा रिंगण सोहळा एक्सपिरियन्स करणार आहे. तो एक्सपिरियन्स कसा राहतोय बघूया. थोडासा 9:30 वाजलेलं आहे आणि आमचं जायचं ठरलं होतं जवळपास 8 वाजता आम्ही निघणार होतो, पण लेट झाला ऑब्व्हियसली. कारण काल पण एका फंक्शनमध्ये असल्यामुळं झोपायला लेट झाला होता. बघूया पोचेन. आणि आयुष्यात पहिल्यांदा रिंगण सोहळा एक्सपिरियन्स करतो जसं मी म्हटलं, आणि तो एक्सपिरियन्स कसा राहणार आहे त्याचा एक्सायटेड आहे थोडाफार. बाकी आपल्यासोबत आज आहेत BEDचे अनिकेत सर. आणि एक्सपिरियन्स माणसं, अनुभवी माणसं घेऊन चाललो आहे आपण व्हिडिओ शूट करायला. बघूया सगळी माहिती जी मला माहीत नाही आहे ते अनिकेत सर प्रोव्हाइड करतील. काय विषय नाही, 100% देणार माहिती देणार ते. ओके. अनिकेत सरांनी पण हमी भरलेली आहे आपल्या रिक्वायरमेंटमध्ये, त्यामुळं बघूया कसा जातोय. पावसात खरं तर दिंडीचा अनुभव घेणं हा एवढा सुंदर आणि अतिशय आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद असतो. आणि मी खरं तर ऊन नकोच म्हणतोय, कारण उन्हात काय होतं माहिती आहे काय, आम्ही कपडे वगैरे पांढरे घालतो, कुर्ते वगैरे सगळं आमचा ग्रुप आहे खादाडखाव संघटना म्हणून. आणि ते 40 ते 45 लोक तिथली येतात. पण काय होतं माहिती आहे का, ऊन असलं की आम्ही रिंगण सोहळा वगैरे करतो, पण सगळे वारकरी जे आहेत ते आमच्या ग्रुपला जॉईन होतात आणि आमच्याबरोबर ते एवढ्या आनंदामध्ये रम्मान होतात, डान्स करतात, रिंगण करतात छोटे छोटे. परत विठ्ठलाची मूर्ती आम्ही सोबत घेऊन चालतो. आणि तिथून मग रिंगण सोहळा झाल्यानंतर बऱ्याच ज्या गोष्टी आहेत, नंदवाळपर्यंत काहीजण जातात आणि काहीजण नंदवाळ त्या रिंगण सोहळा झाल्यानंतर काही परत येतात. पण हा जो एक्सपिरियन्स आहे ना, हा जो अनुभव आहे तो आयुष्यभर लक्षात राहण्यासारखा आहे. बरेच मित्र भेटले त्या निमित्तानं. पहिल्यांदा माझा फक्त एकच मित्र होता, आता त्या एका मित्राचे माझे 45 ते 50 मित्र आणि त्याचा एक ग्रुप झाला आहे चांगला. त्यामध्ये मित्रमैत्रिणी सगळे लहान थोरांपासून सगळे आहेत. आणि तुम्हाला तो एक्सपिरियन्स बघायला मिळेल. बालाजी सोबत आहेतच, पण बालाजी सगळं शूट करेल आणि आपल्याला दाखवेल. तर अनुभव घ्यायला सज्ज राहा. बघितलं काय क्रेडिट दिलेलं आहे. PhD आणि अनुभवी व्यक्ती असं का म्हणतोय माहिती आहे काय, प्रोफेशनली कसं वागावं, माणसांपासून शिकायचं. बाकी खूप अनुभवी माणूस, एक्सपिरियन्स 3-4 वेळा वारी केलेला माणूस आपल्याला भेटलेला आहे. त्यामुळे वारी खूप चांगली होणार आहे आज, असं मला तर दिसायला लागली एकंदरीत. पण बाकी जेवणाची कमी नाही आहे इथं. मला थोडं टेन्शन आलं होतं, हॉस्टेलमधून जेवण नव्हतं आलं तुम्ही. कोण सगळं आहे तो, सगळं काय हवं ते खायला. 3-4 गोष्टी तर मी स्वतः खाल्लीत आत्ता. हा 3री मेन्यू आहे. हा मस्त आहे. हा पंचपक्वान आहे इथं, ते पण फ्रीमध्ये. भारी आहे, एक्सपिरियन्स चांगला आहे. चहा 5वा मेन्यू आहे हा बाई. अनिकेत सरांपाशी नाही आहे आपण आत्ता. अनिकेत सरांना हे करून आलं आहे बघा. हा बरं. बाकी हे खूप नॉर्मल आहे गोष्ट भाई यार. जसं म्हणलं ना, पावलावरती कोण ना कोण तर आहे जो काही ना काही देतो. मगाशी हे पण होते, खिचडी पण होती, एक ठिकाणी लाडू पण होते, आणि आता हे लाईक फक्त इतकंच की हे सगळं उपवासाचं सामान आहे. ज्याची एकादश आहे त्याला यार आज उपाशी राहून नाही देणार आहे. उपवास कोणाचा होईल की नाही होईल, कारण पोट भरून भेटते तरी इथं भारी. बाकी मेकअप पण झाला आहे आपला. आत्ता प्रोफेशनल वारकरी दिसायला लागले बाई. मस्त यार, माणसं मस्त आहेत. पहिल्यांदा एक्सपिरियन्स करतोय मी. अननोन माणसं, बिनओळखीची माणसं इतकी आपुलकी धावा लागली. मस्त आहे यार, मस्त आहे. हा अनुभव परत नाही आहे. आणि छत्री ठेवली ती आमच्या माऊलीनं पिशवीत, आणि छत्री म्हणून माझ्या दगा करायला. गर्दी जी मॅनेज करत काम करायला ते येत आहेत बघा.
थाकी बाकी पाऊस आलेला आहे थोडाफार. आपण पुढं आलो आहे कारण पुढे ज्या ठिकाणी मंदिर आहे तिथं जायचा प्लॅन आहे सुरुवातीला. नंतर गर्दी होईल त्यामुळं आपण ते मंदिर अगोदर कॅप्चर करायचा प्लॅन करतोय. बघूया चाललो आहे पुढं. गर्दी भरपूर आहे. पालखीपासून मी जवळपास 2 किलोमीटर असेल पुढं तरी पण गर्दी बघू शकतो. गर्दी भरपूर आहे. पावसासाठी छत्री घेऊन आलेत वारकरी पण आपण काय घेऊन नाही आलो. भिजतोय आपण. आणखी परत बघू शकता भरपूर आहेत. स्टॉक पण भरपूर आहे यांच्याकडे. पाऊस आलेला आहे आणि उन्हापासून आपल्याला भेटलेलं आहे. बाहेर रेनकोट बघा. अरे भाई इकडे 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 इकडे. अरे विषय वॉटरप्रूफ आहेस की. अरे फंटर बघितला काय भाई. तो रेनकोट नाही आहे म्हणून विषय केलाय. पाऊस भरपूर आहे भाई. पाऊस भरपूर आहे. मगाशी उन्हानं त्रासलो होतो आणि आता पावसानं त्रासलोय भाई. खूप पाऊस आहे आणि आता विषय असा आहे ना आई शपथ खूप पाऊस आहे. मी एका ठिकाणी थांबायचा निर्णय घेतला होता पण नंतर थोडं बाहेर आलं तर कंप्लीट भिजलोय आणि आता थांबून काय उपयोग नाही आहे. मग काय आता कंटिन्यू करायचं भाई भिजतच घेऊया यार. जर घेतोय तर ना पूर्ण आनंद घेईल ना भाई. पूर्ण आनंद घेईल ना जर घेतोय तर. निम्म्यात थांबण्यात काय अर्थ नाही. विषय आहे खरंच. निम्म्यात थांबण्यात काय अर्थ नाही आणि पूर्ण आनंद आणि जी इथली ऊर्जा आहे ती थोडीफार मी पण धाडस करतोय. भिजून आजारी पडतोय काय आता काय माहीत. बघूया. बघू शकता यार जवळपास निम्म्या जास्त माणसं भिजत आहेत. गर्दी बघू शकता. पाऊस आल्यानंतर मिळेल तर माणसं उभा राहिले. पेट्रोल पंपावर तर पेट्रोल पंप बाकी मला वाटते पाय माझे प्राण सोडतील आता कारण मला माहीत नव्हतं की 7-8 किलोमीटर मला चालायचं आणि मी अनवाणी झालो सुरुवातपासून आणि पाय आता खूप दुखायला लागलेत माझे. खूप म्हणजे प्रमाण नाही त्याला इतकं दुखायला लागलेत. मला वाटते ते डाव अंगलट येणार आहे संध्याकाळी. पाय खूप दुखणार आहेत. रूमला गेल्यानंतर भाई मज्जा आहे माझी. बाकी पोहोचलो आहे बहुतेक पोहोचलो कारण गर्दी वाढते म्हणजे पोहोचलो 100%. बघूया. जनसंग्राम दिसतोय इथं तुम्हाला. खूप गर्दी आहे. खूप गर्दी. सगळ्यांचे पावलं चाललेत फक्त माऊलीकडे आणि खूप गर्दी आहे. इतका पाऊस झालेला आहे आणि ऊन पण होतं एक तासभर. नंतर लगेच पाऊस झाला इतका मोठा तरी पण ती आतुरता आहे माऊलीला पाहायची विठ्ठलाला पाहायची. ती कमी झालेली कोणाच्या चेहऱ्यावरती दिसत नाही आपल्याला. बाकी येता तर खूप छोटे छोटे विठ्ठल जे आहेत ते भरपूर भेटले येतानाच. खूप जणांनी मुलांचा मेकअप असा केला होता ना मस्त यार. मस्त दिसत होते ते. नाही आज जातो रिंगणाची आतली बाजू आहे. आलेलो आहे आपण आज पाया पडून पोलिसांच्या. हा रथ या ठिकाणी या आपल्या दिंडी सोहळ्यासाठी ज्ञानेश्वर माऊली भक्त मंडळासाठी अर्पण केलेलं आहे. आणि खरोखर आषाढी वारी प्रतिपंढरपूर नंदवा भव्य पालखी दिंडी सोहळा ज्ञानेश्वर माऊली भक्त मंडळ आणि जय शिवराय तरुण मंडळ यांच्या वतीने हे रौप्य महोत्सव वर्ष आहे. 25वे वर्ष आहे
आणि 25व्या वर्षाचं वैशिष्ट्य आहे की हा चांदीचा रथ आहे. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. आणि आपल्या सर्वांच्या डोळ्याचं पारणं या ठिकाणी मिटलेलं आहे. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, खरोखर एक